महाराष्ट्रातील तमाम ताईंना नमस्कार, साष्टांग नमस्कार आणि तुमचे साष्टांग मनपूर्वक आभार. तुम्ही एक खूप मोठा कौल हा तुम्ही दिलेला आहे, ते म्हणजे तुमच्या भाऊरायांना, म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब आणि फडणवीस साहेब. आणि तुमच्या ज्या योजना आहेत तो नेहमी सुरू राहतीलच. शिवाय तुम्हाला याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या योजना तुमच्या पदरामध्ये पडणार आहेत ह्या 5 वर्षामध्ये. आता आपण पूर्ण आढावा घेणार आहोत आणि काल आज कुठल्या घोषणा केलेल्या आहेत, तुम्हाला तुमचे पैसे कधी मिळणार आहेत आणि पुढील सगळ्यात मोठी तुमच्याकरता योजना गिफ्ट कोणता असणार आहे. तर बघा, आता माझी लाडकी बहीण ह्या योजनेनं तरी सरकार आणले, तुम्ही त्यांना आशीर्वाद दिलात आणि ते आशीर्वादाचा त्यांनी उल्लेख कालच केलेला आहे. ज्यावेळेस त्यांचे सीट निवडून आले आणि त्यांचं बहुमत आलं, त्यावेळेस त्यांनी आवर्जून म्हणजे तिघाही भावांना तुमचे आभार मानलेले आहेत. माननीय देवाभाऊ, अजित भाऊ आणि एकनाथ भाऊ, ह्या तिघही भावांनी तुमचे आभार मानलेले आहेत. तुमचा धर्म, जात, पंथ कुठलाही असो, त्यांनी कधीही तुमच्यामध्ये मत आणि भेदभाव केला नाही. सर्व ताईंना सोबत घेऊन त्यांनी हे कार्य केलेलं आहे पूर्वी. मग याची तुम्ही त्यांना पावती दिली आहे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून. आता जो विषय होता लाडक्या बहिणींच्या पैशांचा, आता ही बातमी काल आली आहे, उद्यापर्यंत हे डिस्प्ले होऊन जाईल. बघा, आज ज्या ताईंना आतापर्यंत पैसे आले नाहीत, 7,500चे अकाउंट लाईन आहेत आणि डिसेंबरच्या अगोदर आता 26 नोव्हेंबरला पुढील जो हप्ता आहे 2100 रुपये त्याची घोषणा होणार आहे. त्यांनी शिंदे साहेबांनी बोललेत की आम्ही तिघंही एकत्रित बसून ह्या निर्णयावरती मोहर लावणार आहोत आणि जे 600 रुपये अतिरिक्त आहेत, तुम्हाला 1500 रुपये तर तुमचं अगोदरच बजेट मांडलेलं आहे, मग त्यातनं भेटतील. जे 600 रुपये आहेत, 600 तुम्हाला केंद्रामधून हे देणार आहेत. आणि केंद्रामधील 600 रुपये आणि हे 1521 तुमच्या खात्यावरती येणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग आता एवढं मोठं यश मिळालंय, मग आता पुढची जी घोषणा कधी होईल, काय होईल? आता जो हा अर्थसंकल्प आहे मार्चपर्यंतचा, यामध्ये 1500 रुपये तरतूद तुमच्याकडनं केलेली आहे. आता या दुसऱ्या तुमच्या जो पहिला अर्थसंकल्प होईल निवडणुकानंतर, त्यामध्ये अजून 500 रुपयाची वाढ होऊन तुम्हाला 2000ची 2100 आणि 500 तुम्ही 2600 पर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे हे येऊ शकतात, ते पण मार्चपासून. आता तुर्तात तुमच्या खात्यावरती 2100 रुपयाची घोषणा हे दिनांक 26 तारखेला होणार आहे. 25 पर्यंत सरकार स्थापन होईल. आज 24 तारीख आहे, उद्या काय ते होऊन जाईल, आज उद्या. आणि ज्यावेळेस सरकार स्थापन होईल, ज्या दुसऱ्या दिवशीच लाडक्या बहिणीविषयीची मोठी घोषणा, 6वा हप्ता, मागचे पैसे एकत्रित तुमच्या खात्यावरती. आणि ज्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत, त्या पुढच्या गोष्टी कुठल्या, ह्या योजनेमध्ये होणारे बदल कुठले, आणि ह्या योजनेमधील ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्या महिलांना ह्या योजनेच्या लाभापर्यंत आणायचं काम हे शासन करणार आहे. त्यांची जबाबदारी आहे की सर्व ताईंना समान न्याय मिळाला पाहिजे, त्यामुळे त्यांना पण यातून लाभ हा मिळू शकतो. आता अजून 2 दिवस बघा, सरकार स्थापन होईपर्यंत आचारसंहिता असते. आज 24 तारीख आहे, उद्या एखादा निर्णय होईल आणि ज्यावेळेस सरकार स्थापन होईल त्यावेळेस आचारसंहिता ही ऑटोमॅटिक रिमूव्ह होऊन जाईल, निघून जाईल. मग त्यावेळेस जे पहिली शासन घोषणा करणार आहे ती घोषणा आहे महिलाविषयीचीच. कारण महिलाच्या सहकार्यामुळंच एवढं घवघवीत यश यांना मिळालेलं आहे. मग आता पहिली घोषणा कुठली होणार आहे, त्यामध्ये माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही महिलांना हे पैसे देऊच. ते काल बोलल्यात बरं का, त्यांना आम्ही हे पैसे देऊ, सोबत त्यांना कशा प्रकारे आम्हाला लखपती करता येईल, त्यांना आम्हाला कसं आपल्या पायावरती उभा करता येईल, आमचं लक्ष त्याकडे जास्त आहे. त्यांनी असं काल बोललेलं आहे. म्हणजे आता हे तिघजण एकत्रित बसून मीटिंग घेऊन तुमच्याकरता एक अशी योजना ते प्लॅन करत आहेत, ते अशी योजना बनवत आहेत, त्याच्या माध्यमातून प्रत्येक ताईपर्यंत ही योजना पोहोचून प्रत्येक ताई ह्या 5 वर्षामध्ये लखपती कशी बनता येईल याकडं यांचं लक्ष हे प्रथम लागलेलं आहे. हे कालच्या यांच्या बोलण्यावरून दिसतंय की लाडक्या बहिणीला अशा प्रकारे जास्त प्रमाणात सुरक्षा पण त्यांनी पहिलं 20,000 सांगितले होते, पण त्यामध्ये वाढ होऊन 25,000 सुद्धा महिलांची पोलीस भरती ही तात्काळ होणार आहे. म्हणजे ज्या महिला शिकलेल्या आहेत, त्यांना इच्छा आहे जायची पोलीसमध्ये, त्या सगळ्या महिलांना, मुलींना यावेळेस एक चान्स मिळतोय, तो म्हणजे पोलीस व्हायचा. आपणच आपल्या ताईंचं, भगिनीचं संरक्षण करता येईल
हा एक उत्तम पर्याय म्हणून शासनाचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय हा वाखाणण्याजोगा आहे. आणि हे जी भरती आहे त्या भरतीच्या माध्यमातून एक कायमस्वरूपी रोजगार ह्या मुलींना भेटणार आहे. त्यामध्ये 25,000 मुली ह्या त्यातून लाभ घेऊ शकतात. लहान गोष्ट नाही. 25,000 कुटुंब या ठिकाणी बनत आहेत आयुष्यभरासाठी. 25,000 मुली म्हणजे 25,000 मुली हे यांचे माहेरचे 25,000 लोक आणि ते सासरचे 25,000 लोक म्हणजे दोन्हीकडून मिळून 50,000 ते 1,00,000 लोकांपर्यंत याचा लाभ मिळणार आहे त्या योजनेचा. त्या म्हणजे महिला पोलीस भरतीचा. आणि जे महत्त्वाची जी घोषणा होणार आहे ती घोषणा म्हणजे काय, स्त्रियांना लाडकी बहिणीच्या नंतर जी योजना आली होती महिला सक्षमीकरण योजना, महिलांच्या कामाची योजना, ते कामाची योजनेचं जे विस्तार आहे तो विस्तार खेडेगावापर्यंत येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. यांचं लक्षच तेवढं आहे की महिलाला कशाप्रकारे आपल्याला म्हणजे हाताला काम देता येईल महिलांना, याकडे त्यांचा पहिला हा प्रेफरन्स असणार आहे. त्याचं पहिलं पाऊल इकडं असणार आहे की कशाप्रकारे महाराष्ट्रातील महिलांच्या हाताला आपल्याला काम देता येईल आणि ह्या सगळ्या महिला स्वावलंबी कशा बनवता येतील, त्यांना सक्षम कसा करता येईल, याकडे ह्या शासनाचं लक्ष हे 100% लागून आहे. आणि जे पैसे तुमचे आहेत 7,500 रुपये तुमच्या खात्यावरती सर्व महिलांचे येऊन जातील आणि जे 2100 रुपये आहेत डिसेंबरपासूनचे ते तुमच्या खात्यावरती हे येऊन जातील. म्हणजे तुमचा कुठलाही 1 रुपयाही यायचं राहणार नाही. तुमच्या खात्यावरती सर्व पैसेही येणार आहेत. आता काही नियम काही अटी आहेत ते तुम्ही नियमाचे पालन करा. आणि तुम्ही जर आतापर्यंत आधार सीडिंग केलं नसाल, जाऊन तुम्ही आधार सीडिंग करून घ्या बँकेमध्ये जाऊन. तुमच्या बँकेच्या अकाउंटला आधार कार्ड, पॅन कार्ड, फोन नंबर लिंक आहे का ते बघून घ्या. कारण तिकडून शासन पैसे सोडायचं, तुमचं अकाउंट क्लिअर नसायचं असं होऊ नये. त्यामुळं ह्याची काळजी घ्या. जाऊन चेक करून बघा तुमचं अकाउंट अप्रूव्हल आहे का बघून ते घ्या. तुमचं बँकचं अकाउंट ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे तेही बघून घ्या. तुमचं अकाउंट लिंक आहे तेही बघून घ्या. आणि खास करून तुमच्यासाठी उद्या किंवा परवा दिवशी तुमच्या खात्यावरतीही पैसे यायला सुरुवात 100% होऊन जाईल. ठीक आहे. तो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. एक कमेंट नक्कीच करा.